प्रीतमने म्हटलं आणि मी केलं, असं नेहमी होत असेल का? या प्रश्नाचं उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे. चला तर वेलकम बॅक टू माय चॅनल. सर्वात आधी इव्हिनिंगला अव्यूला वरणभात भरवला आणि त्याचबरोबर थोडीफार झाडांची काळजी घेतली. प्रीतमचं असं मत होतं की त्याला वडापाव खायचा आहे. मी म्हटलं ठीक आहे, तुला खायचं आहे आणि मी नाही बनवणार असं कधीच होत नाही. आणि नेहमी आमच्याकडे असंच होते, प्रीतमला जर काही खायचं असलं तर मी त्याला खूप लाडाने होच म्हणते आणि नेहमी घरी बनवून सुद्धा देते. आणि आज त्याला खायचं होतं वडापाव आणि म्हणूनच मस्त असा वडापाव मी घरीच बनवून घेतला. आधी प्लॅन होता बाहेर जाऊन खायचा, पण मी म्हटलं बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं खाल्लेलं कधीही बरं, आणि म्हणून मस्त असे गरमागरम वडापाव मी घरीच बनवले. टेस्ट वाईज अप्रतिम झाले होते. जो व्यक्ती 2 ते 3 वडापाव खाते, आज त्यांनी 3 ते 5 वडापाव खाल्ले होते आणि खरंच टेस्ट वाईज खूप मस्त झाला होता. प्रीतमला दिल्यानंतर त्याच्यावर माझाही हक्क आहे म्हणून मी सुद्धा मनसोक्त ते खाऊन घेतलं. आणि इथे बघा अव्यू काय करतोय, नेहमी ॲज युजल पाणी खेळतो आहे. आणि प्रीतमचं असं होतं की वडापाव मस्त गरमागरम खाल्ले, आता काहीतरी थंड पण होऊन जाऊ दे, म्हणून आम्ही मस्त अशी आईस्क्रीम मागवली होती. उन्हाळा असल्यामुळे मँगो फ्लेवरची आईस्क्रीम खरंच खूप छान वाटतात आणि आम्ही सगळ्यांनी मस्त अशी आईस्क्रीम इथे एन्जॉय केली. चला भेटूया लवकरच, तेव्हापर्यंत बाय.